एकदा एका गोष्टीवर अकबर आणि बिरबलाची चर्चा चालू होती व क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. अकबरने बिरबलाला दरबारात येण्यास बंदी घातली व राज्याच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. बिरबल राज्य सोडून एका गावात गेला. परंतु काही दिवसातच अकबरला दरबारात बिरबलाची अनुपस्थिती जाणवू लागली. वेळोवेळी अकबर बिरबलाची आठवण काढत असे व चिंता करत असे, परंतु बिरबलाचा ठाव ठिकाणा नसल्यामुळे त्याला शोधणे अवघड होते. अकबरने बिरबलाला परत आणण्यासाठी एक युक्ती बनवली. त्याने पूर्ण राज्यात दौंडी पेटवली की जो माणूस सावलीतही उभा नसणार व उन्हातही नसणार, म्हणजे तो अर्ध ऊन व अर्ध्या सावलीत चालेल व जो अत्यंत उपाशी असेल, अशा व्यक्तीला खूप मोठ्या रकमेचे बक्षीस दिले जाईल. या दौंडीची घोषणा राज्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीत केली गेली. ही गोष्ट बिरबलापर्यंत पोहोचली. त्याने तो राहत असलेल्या गावातील एका गरीब व्यक्तीला आपल्याजवळ बोलून राजदरबारात जाण्यास सांगितले. तसेच राजाच्या प्रश्नाची कशी उत्तरे द्यावी तेही सांगितले. बिरबलने एक मोठी खाट त्या माणसाला दिली व बोलला, ही खाट तू तुझ्या डोक्यावर ठेव आणि राजवाड्यात जा. जाताना चुरमुरे खात जा. माझ्या सूचनेप्रमाणे राजाच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दे. बिरबलने सांगितल्याप्रमाणे त्या माणसाने खाट आपल्या डोक्यावर ठेवली व राजवाड्याकडे जाण्यास निघाला. दरम्यानच्या काळात तो शेंगदाणे व चुरमुरे खात चालला होता. अशा मजेदार माणसाला बघून शिपायाने त्याला थांबवले. जेव्हा तो म्हणाला, महाराजांनी घोषणा केल्याप्रमाणे मी माझे बक्षीस घेण्यासाठी आलेला आहे. त्यानंतर त्याला दरबारात बोलवण्यात आले. तो राजदरबारात त्याच पद्धतीने गेला. त्या मजेदार माणसाला बघून अकबर बोलला, कोण आहेस तू? मी एक माणूस आहे, तो बोलला. अच्छा, मग तू असं डोक्यावर खाट ठेवून का आला आहेस? अकबरने विचारले. तो बोलला, महाराज, ही तुमचीच घोषणा आहे की तुम्ही अशा व्यक्तीला बक्षीस देणार आहात जो सावलीतही नाही व उन्हातही नाही. त्यामुळे मी खाट माझ्या डोक्यावर ठेवली आहे. मी सावलीतही नाही व थेट सूर्यप्रकाशातही नाही. त्यानंतर त्याने त्याच्या तोंडात चिरमुरे कोंबले. अकबर बोलला, हे काय आहे? तू राजदरबारात का खात आहे? तो म्हणाला, महाराज, ही कृती तुमच्याच घोषणेचा एक भाग आहे. मी खात आहे तरी माझी भूक पूर्णपणे संपलेली नाही, कारण मी खूप भुकेलेला आहे. हे ऐकून अकबर कुतूहलाने बोलला, सांग मला, तुला हे सर्व कोणी शिकवले? महाराज, काही महिन्यापासून आमच्या गावात एक अनोळखी विद्वान व्यक्ती राहत आहे. त्याच्या सांगण्यावरूनच मी हे कार्य केले आहे, तो गावकरी माणूस भोळेपणाने बोलला. अकबराला लगेच समजले की तो अनोळखी व्यक्ती कोण आहे. तो आनंदाने ओरडला, मला बिरबल सापडला. त्यानंतर त्याने त्या माणसाला योग्य ते बक्षीस दिले. त्याने आपले काही दूत त्या गावात पाठवले व राजसन्मानाने बिरबलाला परत आणले.